शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला हो आता त्याकडे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12 ते 15. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, अतिथी करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. वाचलेली वचने प्रभू आशीर्वादित करो. प्रियांनो, आम्ही जे वचन या ठिकाणी वाचलेले आहे रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि येथील 12 ते 15 या वचनामध्ये तसेच या संपूर्ण अध्यायामध्ये आम्ही पाहतो की नवीन जीवनक्रम काय आहे हे पाऊल आम्हाला 12व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 2 वचनामध्ये तो सांगतो. त्यानंतर आम्ही पाहतो की नवीन जीवन जगल्याच्या नंतर जे आध्यात्मिक दानं जे आम्हाला मिळतात त्या दानांचा उपयोग आम्ही कशा प्रकारे करावा याबद्दल सुद्धा पाऊल आम्हाला सांगतो. आणि पुढे त्याच अध्यायामधील 9 वचनापासून तर 20 वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम हे आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा नियमाच्या अधीन आहे आणि त्या नियमाचं उल्लंघन आम्हाला करता येत नाही. आणि त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवनक्रम जगत असतानाही काही नियम आम्हाला जे दिसून येतात, जे आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो, नवीन करारामध्ये पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे आम्हाला दिलेले आहे असे काही नियम असतात की कधी कधी ते आम्हाला कळत नाही. आणि म्हणून 12 वचनाच्या पुढे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये ते सांगितलेलं आहे की आशेने हर्षित व्हा. ख्रिस्तामध्ये जी आशा आहे ती आशा आम्हाला त्यामध्ये आम्हाला आनंद करायचा आहे. कुठल्याही प्रकारची आशा तात्काळ मिळत नाही. आशा याचा अर्थ आहे की पुढील होणारी जी गोष्ट आहे त्या संदर्भातला विश्वास किंवा तो भरोसा आहे. आणि म्हणून त्याविषयी आम्ही हर्षित असणं अत्यंत आवश्यक आहे. जे जगिक नियम आम्हाला तसं सांगत नाही. पुढे सांगितलं की संकटामध्ये धीर धरा, हा ख्रिस्ती जीवनाचा नियम आहे. इतर लोकांमध्ये आम्ही पाहतो की या गोष्टी नाहीये, संकटाला ताबडतोब तोंड द्या, संकटावरती मात करा वगैरे गोष्टी. परंतु आमच्या जीवनामध्ये आलेले जे संकट आहे त्या संकटासाठी आम्ही
विशेष प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे धीर धरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये सर्वात एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रत्येक वेळेत आम्ही गुडघ्यावरती येऊन प्रार्थनेमध्ये तत्पर राहिलं पाहिजे. संकटावरती धीर धरण्यासाठी आम्हाला प्रार्थना कारणीभूत आहे. आशेमध्ये हर्षित राहण्यासाठी आम्हाला प्रार्थना आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पाहतो की ख्रिस्ती जीवनाचा हा नियम आहे, नित्य नियम आहे, प्रत्येक क्षणाचा नियम आहे की प्रार्थनेमध्ये आम्ही तत्पर असावं. तत्पर म्हणजे प्रत्येक वेळेस असा आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचा नियम नसावा की यावेळेस आम्ही प्रार्थना करावी, इतक्या वेळेस आम्ही प्रार्थना करावी किंवा या पद्धतीने आम्ही प्रार्थना करावी. परंतु त्यामध्ये तत्परता जिथं आम्हाला दिसतं की इथे त्रास आहे, संकट आहेत, अनेक गोष्टी आमच्या समोर आहेत, त्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आमचा प्रभू हा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, तो आमचा देव आहे. त्याचे कान आमच्या प्रार्थनेकडे असतात, आमच्याकडे असतात आणि म्हणून सदोदित त्यामध्ये आम्ही तत्पर दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे पुढे सांगितलेलं आहे की 13व्या वचनामध्ये की पवित्र जनांच्या गरजा भागवा, अतिथी करण्यात तत्पर असा. ज्या प्रकारे प्रभूने आम्हाला सक्षम केलेलं आहे की आमच्या गरजा, रोजच्या गरजा, आमच्या महिन्याच्या गरजा, वर्षभराच्या गरजा, पुढील 10 वर्षाच्या गरजा भागवण्याची तरतूद कधी कधी आम्ही करून ठेवलेली आहे. ही प्रभूने आम्हाला दिलेली कृपा आहे की पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमच्या गरजा भागवू शकतो. परंतु त्याचबरोबर ही पण जबाबदारी आम्हाला दिलेली आहे की जे लोक पवित्र जन आहे, सेवक आहे, सेवा कार्य आहे, त्यांच्याही गरजा आमच्या समोर असल्या पाहिजे. त्याबद्दल आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. फक्त प्रार्थनाच नाही, परंतु प्रभूंनी जे आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे त्याचा एक भाग आम्ही पवित्र जनांसाठी राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो पाठवणं अत्यंत गरजेचं आहे की ती आमच्यावरती दिलेली जबाबदारी. आज प्रभूने जे सेवक निर्माण केलेले आहे ते पूर्ण वेळ खेड्यामध्ये सेवकाई करत आहे, जाऊन त्या ठिकाणी प्रचार करत आहेत, परंतु त्यांची जबाबदारी आमच्यावर दिली. हा ख्रिस्ती जीवनाचा आम्हाला असलेला प्रभूने लावून दिलेला आम्हाला नियम आहे की तो आम्ही पाळावा. आणि म्हणून जे जे नियम आम्हाला दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आम्हाला चालणं अत्यंत आवश्यक आहे. जिथं नियम मोडले जातात तिथं शिक्षा आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवनाच्या नियमामध्ये आहोत तर आम्ही हा प्रयत्न करावा की सर्व नियम आमच्या जीवनाच्याद्वारे पूर्ण व्हावे. प्रभू करो या वचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो रे बापा. प्रभू, धन्य आहोत आम्ही की ख्रिस्ती जीवनाचे नियम तो आम्हाला लावून दिलेले आहे. ते पूर्ण करण्यासाठी, त्या प्रकारे चालण्यासाठी आणि त्याच प्रकारे जीवन जगण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तारक तो सामर्थ्य तो ईशु देव युगानुयुग आहे. आहा आहा हालेलुया. हो 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 होसाना. आहा हालेलुया. हो 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 होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.